Hello student, today I will teach you a national health program. ओके, तर काल आपण बघितलं होतं की नॅशनल हेल्थ केअर डिलिव्हरी सिस्टम आपण कुठपर्यंत बघितली होती, त्यामध्ये आपण काही एजन्सीज वगैरे बघितल्या होत्या. ओके, तर आज आपण बघणार आहेत नॅशनल हेल्थ प्रोग्राम. तर आता नॅशनल हेल्थ प्रोग्राम म्हणजे काय, तर ते आपण आता बघूया. फर्स्टली आपण बघणार आहेत इंट्रोडक्शन ऑफ नॅशनल हेल्थ प्रोग्राम. जसं की आपण काल बघितलं होतं की सेंट्रल लेवल, स्टेट लेवल, ओके, आयुष वगैरे ते, त्यानंतर ESIC, एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स स्कीम, ओके, ते आपण काल बघितलं होतं. तर आज आपला हा टॉपिक आहे की नॅशनल हेल्थ प्रोग्राम. नॅशनल हेल्थ प्रोग्राम कोणते कोणते, त्यामध्ये आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मी लॉन्च केला होता हा प्रोग्राम कारण की खूप सारे असे इरॅडिकेटिंग डिसीज होते ज्याला की आपण कमी करायचे होते. आपल्याला डिसीज कंडिशनची रेट कमी करायची होती आणि डेट रेट पण आपल्याला कमी करायची होती आपल्या इंडियात. ओके, त्यानंतर आहे प्रोग्राम कोणते कोणते आहेत जे कम्युनिकेबल डिसीजनुसार आहे, जसे की नॅशनल व्हेक्टर बोर्न प्रोग्राम, कंट्रोल प्रोग्राम, रिवाइज नॅशनल ट्युबरक्लोसिस प्रोग्राम, लेप्रेसी प्रोग्राम, एड्स कंट्रोल प्रोग्राम, इम्युनायझेशन प्रोग्राम, नॅशनल युएना वन इरॅडिकेशन प्रोग्राम, यॉन कंट्रोल प्रोग्राम, इंटिग्रेटेड डिसीज सर्वायलन्स प्रोग्राम. ओके, तर हे असे प्रोग्राम आहेत जे की कम्युनिकेबल डिसीजनुसार आहे. कम्युनिकेबल डिसीज मीन्स लाईक दॅट ट्रान्सफर होऊ शकतात वन स्पेसिस टू अनदर स्पेसिस. ओके, त्याला आपण कम्युनिकेबल डिसीज बोलू शकतो. त्यानंतर आहे नॉन कम्युनिकेबल डिसीज प्रोग्राम. नॉन कम्युनिकेबल डिसीज प्रोग्राम कोणते कोणते, नॅशनल कॅन्सर कंट्रोल प्रोग्राम, नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम, डायबिटीज कंट्रोल प्रोग्राम. ओके, त्यानंतर आहे ऑक्युपेशनल हेल्थ डिसीज कंट्रोल प्रोग्राम, नॅशनल प्रोग्राम कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस. ओके, नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ डायबिटीज, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज, स्ट्रोक्स, नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ डिफनेस. ओके, तर हे झाले आपले नॉन कम्युनिकेबल डिसीजचे प्रोग्राम. नॉन कम्युनिकेबल मीन्स लाईक दॅट जे की एक स्पेसिस टू अनदर स्पेसिस पर्यंत जात नाही, म्हणजे की एका पर्सन पासून तर अनदर पर्सन पर्यंत ते ट्रान्सफर होत नाही, त्याला आपण नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणू शकतो. ओके, तर आता आपण बघू न्यूट्रिशन प्रोग्राम कोणते कोणते. या ठिकाणी मी इनलिस्ट केलेले आहेत सर्व प्रोग्राम कोणते कोणते आहे. आपण वन बाय वन आपण सगळे बघणार आहेत. ओके, मिड डे मील प्रोग्राम, ICDS प्रोग्राम, ओके, स्पेशल न्यूट्रिशन प्रोग्राम ऑफ ॲनिमिया प्रोफायलॅक्सिस प्रोग्राम, नॅशनल आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर कंट्रोल प्रोग्राम, बालवाडी न्यूट्रिशन प्रोग्राम. ओके, त्यानंतर असे प्रोग्राम जे की रिलेटेड टू आहे आपल्या स्ट्रेंथनिंग ऑर वेलफेअर, जसे की नॅशनल रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ प्रोग्राम, PSC मध्ये आपल्याला जास्त बघायला भेटतो हा प्रोग्राम अरेंज केलेला. रूरल हेल्थ मिशन, नॅशनल वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन प्रोग्राम. ओके, 20 पॉइंट्स प्रोग्राम. तर आपण एक करून प्रोग्राम बघणार आहे. फर्स्ट वन आहे नॅशनल मलेरिया कंट्रोल प्रोग्राम. नॅशनल मलेरिया कंट्रोल प्रोग्राम हा कम्युनिकेबल डिसीज मध्ये येतो. जसे की ट्रान्सफर होतो तो एका स्पेसिस पासून तो दुसऱ्या स्पेसिस पर्यंत. तो प्रोग्राम कधी लॉन्च झाला होता 1953 मध्ये, आणि या पहिल्या 5 वर्षामध्ये त्या प्रोग्रामला लॉन्च केलं गेलं होतं. जसं की त्यामध्ये सांगितलेलं इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे आहे ते त्याला हेल्प करतं. त्यामधून का भेटणार आहे आपल्याला, की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, जसं की मलेरिया झाला. ओके, हा कम्युनिकेबल डिसीज आहे. तर हा कम्युनिकेबल डिसीज स्प्रेड न हो म्हणून हा कंट्रोल प्रोग्राम चालू केला होता. त्यानंतर त्याच्या काही स्ट्रॅटेजी होत्या प्लॅन ऑफ कंट्रोल करण्यासाठी 2007 पासून 2012 पर्यंत आपण त्या फॉलो केल्या होत्या. ओके, जसं की त्यामध्ये सांगितलं होतं की नॅशनल रूरल हेल्थ मिशनच्या अंडर आपल्याला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे आहेत. जसं की एक कॅम्प अरेंज करायचे, लोकांना सांगायचं, हेल्थ एज्युकेशन द्यायचं आहे की ह्या प्रोग्रामला आपण कसं स्टॅब्लिश केलं किंवा कसं आपण याला फॉलो केलं पाहिजे. ह्या प्रोग्राममध्ये कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज ज्या आहेत, ज्या आपण गव्हर्नमेंट आपल्याला प्रोव्हाइड करतं. ओके, त्याच्यानंतर आपण बघणार आहेत की मलेरिया कमिटी कोणत्या होत्या. ओके, त्यानंतर एनहान्स मलेरिया कंट्रोल प्रोग्राम, जसं की हा लॉन्च झाला होता 1997 साली. त्यानंतर इन्स्टिफाईड मलेरिया कंट्रोल प्रोग्राम 5 इयर स्कीम स्टार्टिंग झाली होती 5 जून पासून तर 2010 पर्यंत. अर्बन मलेरिया प्रोग्राम. ओके, त्यानंतर आपण बघणार आहे नॅशनल फिलेरिया कंट्रोल प्रोग्राम. नॅशनल फिलेरिया कंट्रोल प्रोग्राम मीन्स लाईक फिलेरियासिस जे असतात ते प्रिव्हेंट करण्यासाठी. जसं की लॉन्च झालं 1955 मध्ये, आणि तिचं टार्गेट होतं की 5 वर्षामध्ये फिलेरिया एलिमिनेट करायचं. ओके, 2020 पर्यंत. मग इंडियामध्ये 2002 मध्ये जी हेल्थ पॉलिसी स्टार्ट झाली होती त्यावेळेला हा फिलेरिया
प्रोग्राम सुद्धा स्टार्ट केला होता. जसे की काला आजार कंट्रोल प्रोग्राम. काला आजार कंट्रोल प्रोग्राम हा कम्युनिकेबल डिसीज मध्ये येतो. हा झाला 1990 to 91 पिरियड मध्ये लॉन्च. ओके, त्याचे गोल काय आहे? इरॅडिकेट करणं होतं 2010 पर्यंत. जो प्रोग्राम म्हणजे जो डिसीज स्प्रेड होतोय तो आपल्याला 2010 पर्यंत थांबवायचा होता. मग त्याच्यामध्ये त्यांनी ऍक्शन काय केले की जसं की व्हेक्टर ट्रान्समिशन असतात, जसं की केमिकल असणार. ओके, त्यानंतर डायग्नोसिस ट्रीटमेंट म्हणजे की तपासणी केंद्र सुरुवात केली. त्यानंतर प्रोव्हाइड केलं हेल्थ एज्युकेशन लोकांना, त्या डिसीजला आपण कसं थांबवलं पाहिजे. ओके, त्यानंतर आहे जॅपनीज इन्सिफॅलायटिस कंट्रोल प्रोग्राम, जेई आपण याला बोलतो, जॅपनीज इन्सिफॅलायटिस. ओके, त्यामध्ये काय होणार की हा स्मॉल व्हायरस आहे, हा स्प्रेड होणार मॉस्किटो थ्रू, म्हणजे की मच्छरां थ्रू आपल्याला स्प्रेड होणार. फिमेल मॉस्किटो ही एक एजंट आहे त्याची. डेथ रेट इज व्हेरी हाय इन डिसीज. ओके, सर्वायव्हर हॅव फाईट ऑफ मेनी न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशन. तर ह्या डिसीजमुळे काय होणार की जे पण आपल्याला न्यूरोलॉजिकल डिसीजेस आहे ते जास्त स्प्रेड होणार. ओके, तिची स्ट्रॅटेजी काय होती कमी करण्याची? लवकरात लवकर ट्रीटमेंट द्यायची, लवकरात लवकर लोकांची तपासणी करायची आणि लोकांना पर्सनल किट प्रोव्हाइड करायचे आहे, जसं की त्याला वाचवण्यापासून. ओके, चिकनगुन्या फिवर कंट्रोल प्रोग्राम. ओके, हे पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिला होता. का दिला होता की जेव्हा चिकनगुन्या स्टार्ट झाला लोकांना होण्यासाठी त्यावेळेला त्यांनी किट प्रोव्हाइड केला होता, जसं की डायग्नोस्टिक किट वगैरे जे आहे त्या ह्या प्रोग्रामला प्रोव्हाइड केलं होतं. त्या प्रोव्हाइड केल्यामुळे का लोकांची तपासणी वगैरे चांगली होऊ लागली आणि त्यामुळे लोकांना आजार कमी झाला. ओके, डेंग्यू फिवर कंट्रोल प्रोग्राम. डेंग्यू सुद्धा असाच 1996 मध्ये रिपोर्ट झाला होता पहिला डेंग्यू. मग त्यानंतर त्यांनी काही स्टडी केला त्या डेंग्यू बद्दल, प्रिव्हेन्शन घेतलं आणि लोकांना त्या डेंग्यू पासून थांबवलं. नॅशनल लेप्रेसी इरॅडिकेटिंग प्रोग्राम इन इंडिया 1983. ओके, लेप्रेसी म्हणजे काय? जसं की लेप्रेसी आपण बघतो की हा एक असा डिसीज आहे की जो की कम्युनिकेबल लोकांना जास्त स्प्रेड होऊ शकतो. जसं की आपण बघणार की 2000 पर्यंत त्यांनी अशी ऍक्टिव्हिटी ठेवली होती की 2000 पर्यंत ही लेप्रेसी डिसीज हा कमी झाला पाहिजे. ओके, लेप्रेसी म्हणजे काय? जसं की हा प्रोग्राम मिड टर्म अप्रेशियल ऑफ प्रोग्राम इन 1997 इंडिकेट दॅट व्हाईल द प्रोग्रेस ऑफ द program satisfied at the national level. The first round was conducted in during 1997 and 1919. Okay, so special action in taken by during 2002, 2004, 2005, 2006. Okay, attention of national leprosy eradicating program has shift केला होता डिस्ट्रिक्ट लेवल मध्ये. मग डायग्नोसिस काय काय केलं त्याच्या लोकांचे हेल्थ चेकअप करणे, प्रायमरी हेल्थ सेंटर उघडणे. प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये लोकांची तपासणी मुक्त म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट करून देणे. ओके, आशा वर्करला सांगणे, आशा वर्करला व्हिलेजमध्ये पाठवणे, कंडक्ट करायला लावणे सेमिनार वगैरे. ओके, ते मग त्यानंतर त्याने एक सिम्बॉल बनवला होता गुड बाय लेप्रोसी म्हणून. तर लेप्रोसी हा व्हायरस कमी झाला. मग त्यानंतर नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम होता नॅशनल. मग त्याच्यानंतर परत रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम हा सुद्धा झाला. तर मग याच्यामध्ये 85% लोक ठीक झाले होते आणि 70% हे लोक डिटेक्ट झाले. ओके, त्यांनी खूप सारा शॉर्ट टर्म थेरपी दिल्या होत्या, जसं की स्टेट वाईज. ओके, जसं की स्टेट ट्युबरक्युलोसिस ऑफिस. स्टेट ट्युबरक्युलोसिस ऑफिसमध्ये काय काय ट्युबरक्युलोसिस ट्रेनिंग देणार, डेमॉन्स्ट्रेट करणार सेंटर. डिस्ट्रिक्ट ट्युबरक्युलोसिस सेंटर ओपन करणार, ट्युबरक्युलोसिस युनिट ओपन करणार. ओके, मग तिचे कोणते कोणते डायरेक्टर आहेत? जसं की स्टेट लेवलला असणार तो डायरेक्टर असणार, डिस्ट्रिक्ट लेवलला असणार तो डिस्ट्रिक्ट ट्युबरक्युलोसिस ऑफिसर असणार आणि एक युनिट असलं तर तो मेडिकल ऑफिसर टीबी कंट्रोल प्रोग्राम असणार. ओके, मायक्रोस्कोपी सेंटर ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायचे, डॉट्स थेरपी प्रोव्हाइड करायचे. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम. एड्सवर आपण कोणता प्रोग्राम आहे जो की झाला पाहिजे. ओके, नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम हा झाला लॉन्च 1987 मध्ये. मग मिनिस्ट्री ऑफ हेल्थ यांनी काय केलं होतं की हा नॅशनल प्रोग्राम कंट्रोल करायचं ठरवलं होतं. का? कारण की खूप सारे लोक होते जे की डायग्नोस होत होते HIV एड्स पासून. ओके, मग त्यावेळेला त्यांनी फर्स्ट स्टेज काय केली? फर्स्ट नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम हा फर्स्ट बोलला जातो 1992 मध्ये
हा 1989 मध्ये हा एका पर्सनला झाला होता. मग त्यानंतर त्यांनी स्टडी केली, रिसर्च केला 1992 to 1999 असे मिळून त्यांनी 7 ते 8 वर्ष एक प्रोग्राम म्हणजे एक फेज दिली होती. मग परत दुसऱ्या फेजला 1999 पासून ते 2006 पर्यंत आणि तिसऱ्या फेजला 2007 पासून ते 2012 पर्यंत. त्यानंतर आहे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज कंट्रोल प्रोग्राम. जसं की जे पण सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहे, जसं की गोनोरिया झाला किंवा HIV एड्स झाला. ओके, तर ह्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं की सुरक्षा क्लिनिक डेव्हलप केलं होतं कम्युनिकेशनसाठी, ज्या ठिकाणी पण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार PSC CSC मध्ये किंवा युनिटमध्ये, एखाद्या मेडिकल युनिटमध्ये. ओके, त्या ठिकाणी हा कंट्रोल प्रोग्राम त्यांनी स्टार्ट केला. ओके, मग त्यांनी काय प्रोव्हाइड केलं, प्री पॅक सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन आणि रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन कलर कोडेड किट्स. मग त्यांनी काही प्रकारच्या कलर कोड होत्या, त्या कलर कोड त्यांनी फॉलो केला. जसं की अशा किट ज्या की एड्स कंट्रोल प्रोग्रामसाठी सोसायटीमध्ये सक्सेसफुली दिसू शकतात. जसं की आपण सिम्बॉल बघतो की एड्स कंट्रोल प्रोग्रामसाठी एक सिम्बॉल असतो. ओके, त्या टाईपमध्ये त्यांनी सिम्बॉल्स कोड त्यांनी एस्टॅब्लिश केले होते. ओके, त्यानंतर आहे नॅशनल पेडियाट्रिक एड्स इनिशिएटिव्ह. ओके, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन हॅज लॉन्च नॅशनल पेडियाट्रिक एड्स इनिशिएटिव्ह ऑन 13 नोव्हेंबर 2006 टू प्रोव्हाइड कम्प्रेहेन्सिव्ह केअर सपोर्ट अँड ART मीन्स अँटी रेट्रोव्हायरल थेरपी प्रोव्हाइड केल्या होत्या चिल्ड्रन्सला इन्फेक्टेड अँड अफेक्टेड बाय HIV एड्स. ओके, नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाइंडनेस. आता आपण बघणार आहे ब्लाइंडनेससाठी कोणते कोणते प्रिव्हेन्शन प्रोग्राम केले होते. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं होतं, जे लोक ब्लाइंड होते म्हणजे की ब्लाइंडनेस त्यांना होत होता, त्या ठिकाणी सगळ्यात मोठा मास प्रोग्राम अरेंज केला होता का, जसं की टेलिव्हिजन यावरती चेकअप करणे. ओके, ब्लाइंडनेस करण्यासाठी 1976 मध्ये. ओके, अंडर दिस प्रोग्राम चिल्ड्रन बिटवीन 1 to 5 years are being given an oral dose of Zurolak International Unit of Vitamin A once in 6 months. त्यांनी हा प्रोग्राम प्रिव्हेन्शन म्हणजे ब्लाइंडनेस प्रिव्हेन्शन करण्यासाठी त्यांनी 1 ते 5 वर्षापर्यंत जे पण चिल्ड्रन आहे, ओके, त्या चिल्ड्रनला काय इम्युनायझेशन द्यायचं ठरवलं. इम्युनायझेशनमध्ये कोणता डोस, व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी. व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी ब्लाइंडनेस होतं म्हणून त्यांनी व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी हा डोस त्याने चालू केला 2 लाख इंटरनॅशनल युनिटमध्ये. ओके, पहिला डोस जो देतो आपण तो 6 महिन्यामध्ये देतो, 6 ते 9 महिन्यामध्ये. ओके, मग आता त्याचे काही ऑब्जेक्टिव्स आहेत ब्लाइंडनेस कंट्रोल प्रोग्रामची ट्रीटमेंट करण्यासाठी का, टू डेव्हलप आय केअर फॅसिलिटी इन एव्हरी डिस्ट्रिक्ट. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये फॅसिलिटी पाहिजेत आय केअरसाठी. ह्युमन रिसोर्सेस जसं की डॉक्टर, नर्सेस, ANM वर्कर, आशा वर्कर. ओके, हे त्यांनी ह्युमन रिसोर्सेस त्यांना प्रोव्हाइड केले पाहिजेत. टू इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी. क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी इम्प्रूव्ह केली पाहिजे त्यांनी. ओके, ज्या पण डिलिव्हरी ते प्रोव्हाइड करतात, जसं की ॲज लाईक क्वालिटी म्हणजे सक्सेसफुली सर्व्हिस त्यांनी दिली पाहिजे. जसं की सेक्युअर पार्टिसिपेशन ऑफ व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन इन आय केअर. तर मग त्या ठिकाणी कम्युनिटी पार्टिसिपेशन सुद्धा त्यामध्ये पाहिजे, असं त्यांनी या प्रोग्रामचे ऑब्जेक्टिव्ह होते. टू एनहान्स कम्युनिटी अवेअरनेस ऑन आय केअर. लोकांना आय केअर बद्दल अवेअरनेस सांगितली, एज्युकेशन प्रोव्हाइड केलं की आय केअर कशी केली पाहिजे कशी नाही. ओके, त्यानंतर व्हिटॅमिन ए प्रोफायलॅक्सिस प्रोग्राम. व्हिटॅमिन ए म्हणजे जसं तुम्हाला बोललो होतो ब्लाइंडनेसमध्ये हा व्हिटॅमिन ए वॅक्सिन आपण दिलं जाते, त्याचमध्ये लॉन्च केला होता हा फॅमिली हेल्थ वेलफेअर प्रोग्रामने. ओके, 1970 मध्ये. ओके, त्या ठिकाणी असं सांगितलं होतं की टेक्नॉलॉजी डेव्हलप करते, the technology develop at this program is was launched. Okay, component control of blindness. कंट्रोल करण्यासाठी ब्लाइंडनेस हा कंट्रोल करण्यासाठी हा प्रोग्राम स्टार्ट केला होता. बेनिफिशियरी ग्रुप, जसं की आपण बघणार कोणत्या ग्रुपला हा बेनिफिट आहे म्हणजे कोणत्या ग्रुपला हा फायदेशीर आहे. जसं की प्री स्कूल चिल्ड्रन्स, 20 लाख इंटरनॅशनल युनिट ऑफ ऑइली प्रिपरेशन ऑफ व्हिटॅमिन ए. ओके, रिटायनल palmitate 110
10 mg administer orally every 6 months for every preschooler child above 1 year. ओके, त्यांनी स्कूलमध्ये कॅम्प चालू केले होते, हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत होते. ओके, तेव्हा त्यांनी काही इम्युनायझेशन आणि काही टॅबलेट्स त्यांनी प्रोव्हाइड केल्या होत्या स्टुडंटला ब्लाइंडनेस होण्यापासून वाचवण्यासाठी. ओके, मग त्यानंतर आहे रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड प्रोग्राम इन इंडिया. सगळ्यात इम्पॉर्टंट हा प्रोग्राम आहे रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ प्रोग्राम. त्या प्रोग्राममध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की जे पण मदर आणि चाइल्ड रिलेटेड जे पण केअर आहे ते केअर आपण कशी केली पाहिजेत किंवा त्या प्रोग्रामला फॉलो कसे केलं पाहिजे. ह्या प्रोग्रामचं इन्व्हेन्शन्स असं आहे की सगळ्यात अगोदर आहे मॅटर्नल केअर. मॅटर्नल मीन्स मदर केअर, आईची काळजी, इम्युनायझेशन करणे, आईला इम्युनायझेशन करणे, आईला टीटीचा डोस देणे. ओके, ॲटलिस्ट 3 अँटीनेटल चेकअप, जसं की आपण बोलतो आईला 3 चेकअप केले पाहिजेत. ओके, WHO अंडर 8 व्हिजिट असतात आणि इंटरनॅशनलच्या एजन्सीनुसार 4 व्हिजिट आहे. ओके, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ऑफ ॲनिमिया, ॲनिमियाला ट्रीट केलं पाहिजे. मदरमध्ये जास्त चान्सेस आहे ॲनिमिया होण्याचे. अर्ली आयडेंटिफिकेशन ऑफ मॅटर्नल कॉम्प्लिकेशन, हा प्रोग्राम आपण यासाठी चालू केला होता की लवकरात लवकर जे पण कॉम्प्लिकेशन होत आहे मदरला ते थांबवण्यासाठी. ओके, प्रमोशन ऑफ इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज. ओके, ज्या पण अगोदर घरी डिलिव्हरी होत होत्या त्यानंतर त्यांनी असं फाइंड आउट केलं की कॉम्प्लिकेशन जास्त होते घरी डिलिव्हरी केल्यामुळे. ओके, आईला आणि बाळाला. तर मग त्यांनी काय केलं, इन्स्टिट्यूशनल मीन्स लाईक हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी स्टार्ट करायला सुरुवात केली. मॅनेजमेंट ऑफ ऑब्स्टेट्रिक इमर्जन्सी, ज्या पण ऑब्स्टेट्रिक इमर्जन्सी असतात जसे की मदरला आणि बाळाला, ह्या दोघांना पण एकाला कोणाला इमर्जन्सी असेल, सपोज जसं की काही कॉम्प्लिकेशन आहे, समजा मदरला एखादी कॉम्प्लिकेशन आहे. ओके, तर मग तिला सिझेरियन सेक्शन आपण बोलतो, सिझेरियन सेक्शन आपण करतो. किंवा बाळाने काही ॲबनॉर्मॅलिटी असेल बाळामध्ये तर आपण त्यावेळेला सिझेरियन सेक्शन करतो. ओके, त्यामुळे आपण मॅनेजमेंट आपण केलं पाहिजे इमर्जन्सीसाठी, जसं की मदर कुठं पडली किंवा मदरला जास्त एक्स्ट्रीम लेवलला पेन होत असेल. ओके, त्या टाईपमध्ये इमर्जन्सी. बर्थ स्पेसिंग मीन लाईक दॅट की एक अगोदरचा एक चाइल्ड आहे आणि दुसरा होणारा चाइल्ड आहे, या दोघांमध्ये एक टाइम पिरियड पाहिजे, जसं की 3 ते 4 वर्षाचा गॅप पाहिजे. ओके, डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन आणि सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज. ओके, द पॅकेज ऑफ सर्व्हिसेस फॉर चिल्ड्रन्स आर इसेन्शियल न्यूबॉर्न केअर, इम्युनायझेशन, appropriate management of diarrhea, appropriate management of upper respiratory infection, vitamin A prophylaxis. ओके, आता अशा सर्व्हिसेस आहेत ज्या की चिल्ड्रन केअरसाठी आपण बोलू शकतो, जसं की इसेन्शियल न्यूबॉर्न केअर, ज्यावेळेला बाळाचा जन्म होतो त्यावेळेला त्याला केअर किती पाहिजे. ओके, त्यानंतर आहे इम्युनायझेशन आपण बाळाला केलं पाहिजे प्रत्येक एज मंथनुसार. ओके, जो पण त्याचा डोस आहे तो डोस त्याला प्रोव्हाइड केला पाहिजे. ओके, ॲप्रोप्रिएट मॅनेजमेंट ऑफ डायरिया, ज्या वेळेला बाळाला डायरिया झाला त्यावेळेला त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट केलं पाहिजे, जसं की त्याला होम लेवलला ट्रीटमेंट दिली पाहिजे, हॉस्पिटल लेवलला ट्रीटमेंट दिली पाहिजे. ओके, अप्रोप्रिएट मॅनेजमेंट ऑफ अप्पर रेस्पिरेटरी इन्फेक्शन, जसं की अप्पर रेस्पिरेटरी इन्फेक्शन झालेलं आहे, ज्या वेळेला बाळाचा जन्म झाला त्याच्या काही दिवसानंतर जर का बाळाला रेस्पिरेटरी इन्फेक्शन झालं तर त्या ठिकाणी आपण काय मॅनेजमेंट करणार. ओके, ते मॅनेजमेंट करून सगळं आपण बाळाची हेल्थ रिकवर करू शकतो. व्हिटॅमिन ए प्रोफायलॅक्सिस, व्हिटॅमिन ए बूस्टर डोस, नॉर्मल डोस. ओके, हा डोस आपण बाळाला दिला पाहिजे, तर का ब्लाइंडनेस वाचवण्यासाठी. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम. हा स्पॉन्सर केला सेंट्रल गव्हर्नमेंटने, फाउंड केला सेंट्रल स्पॉन्सर स्कीमने. द टोटल फंडिंग इन मॅनेज बाय सेंट्रल गव्हर्नमेंटच सगळं याचं फंडिंग करतं. मिनिस्ट्री आणि डिपार्टमेंट काय करतात, हेल्थ अँड वेलफेअर डिपार्टमेंट इट्स मिनिस्ट्री डिपार्टमेंट आहे. ओके, डिस्क्रिप्शन काय, युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम हा लॉन्च झाला 1985 मध्ये. ओके, इम्युनायझेशन का, कारण की इफेक्टिव्ह इंटरव्हेन्शन देण्यासाठी, जसं की एखाद्या आजारापासून वाचवण्यासाठी. ओके, आता तुम्ही बघितलं असेल की कोविड-19
आला होता त्यावेळेला ऑल इंडिव्हिज्युअलांनी व्हॅक्सिन घेतली होती का, कारण की त्या डिसीजला प्रिव्हेन्शन करण्यासाठी. ओके, तर इम्युनायझेशन म्हणून आपण कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस जे आहेत ज्या आपण चाइल्ड आणि मदरला प्रोव्हाइड करतो. ओके, त्यानंतर आहे मेंटल हेल्थ प्रोग्राम. नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम लॉन्च झाला 1982 मध्ये. ओके, नॅशनल मेंटल हेल्थ प्रिव्हेंशन करण्यासाठी हा प्रोग्राम स्टार्ट केला होता. जसे की सुसाईड प्रिव्हेंशन असेल, अर्ली इंटरॅक्शन प्रोग्राम असेल, इफेक्टिव्ह फॅमिली प्रोग्राम असेल, जॉब्स प्रोग्राम असेल, टाइम आउट प्रोग्राम असेल, प्रोग्राम टू सपोर्ट सोशो इकॉनॉमिकल स्किल्स ऑफ प्रायमरी स्कूल चिल्ड्रन्स अँड डेव्हलपमेंट. ओके, तर ह्या ठिकाणी आपलं टॉपिक आजचं संपलेलं आहे. आपण आज बघितलं की किती किती प्रकारचे प्रोग्राम आहेत. ओके, सगळ्यात अगोदर आपण बघितलं होतं की कम्युनिकेबल डिसीज कंट्रोल प्रोग्राम. ओके, कम्युनिकेबलमध्ये आपण बघितलं होतं की नॅशनल व्हेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम, ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम, लेप्रोसी कंट्रोल प्रोग्राम, एड्स कंट्रोल प्रोग्राम, इम्युनायझेशन कंट्रोल प्रोग्राम. ओके, त्यानंतर आपण बघितलं होतं नॉन कम्युनिकेबल मध्ये कॅन्सर कंट्रोल प्रोग्राम, मेंटल हेल्थ प्रोग्राम, डायबिटीस कंट्रोल प्रोग्राम. ओके, हे खूप सारे टाईपचे प्रोग्राम आहेत जे की तुम्हाला स्वतः रीड करायचे आहेत. ओके, आणि हे प्रोग्राम क्वेश्चन मध्ये विचारतात, एक्झाम मध्ये पण विचारतात. असे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत भरपूर ठिकाणी एक्झाम मध्ये तुमच्या. तर तुम्ही या ठिकाणी प्रॉपर प्रिपरेशन करा. त्यानंतर न्यूट्रिशनल प्रोग्राम, मिड डे मील प्रोग्राम. ओके, तर हे असे खूप सारे टाईपचे प्रोग्राम आहेत. ओके, त्याला आपण नॅशनल हेल्थ प्रोग्राम बोलतो. या ठिकाणी कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. ओके, थँक्यू.